सिंधुदुर्ग जिल्ह्यातला राणे पॅटर्न फक्त राणेच दाखवू शकतात। नारायण राणे विरोधी पक्ष नेत्या म्हणजे भाषण करतात, तेवढं जरी तुम्ही थोडंसं शिकला तर तुमची विधिमंडळाची कारकीर्द उजवी ठरू शकते असं पवार साहेबांनी वारंवार सांगितलं होतं। मला जे काही पूर्णपणाने सिंधुदुर्गात मतदान झालं त्या साऱ्याचं शेअर राणे साहेबांना जात आहे। आज दादा हयात नाही, दादा असते तर निश्चितच आपल्या या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आले असते। सगळेजण नारायण राणेचं भाषण ऐका। नारायण राणे विरोधी पक्ष नेत्या म्हणजे भाषण करतात, तेवढं जरी तुम्ही थोडंसं शिकला तर तुमची विधिमंडळाची कारकीर्द उजवी ठरू शकते असं पवार साहेबांनी वारंवार सांगितलं होतं। ते मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगितलं आणि म्हणूनच त्यांचा आणि दादांचा सुद्धा सहवास अजितदादांचाही राहिला अनेक वर्षाच्या प्रवासामध्ये। मगाशी आपण उदयजी म्हणालात की राणेसाहेब शब्दाला पक्के आहेत। 2010 सालामध्ये ते राज्याचे काँग्रेस पक्षाचे मंत्री होते आणि विधान परिषदेची निवडणूक लागली होती। काँग्रेसच्या एका उमेदवारांनी बंडखोरी केली आणि राणे साहेबांनी मला शब्द दिला होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती आहे, सांगितलेलं सगळं मतदान तुला पडेल। त्यावेळेला काँग्रेसचे अध्यक्ष ठाकरे साहेब होते माणिकराव, ते त्यांना सांगायचे की मतदान वेगळं झालं पाहिजे। यांनी सांगितलं मी शब्द दिलाय, आघाड्याला दिलाय, सुनीलला दिलाय, तो शब्द मी त्या ठिकाणी पुरा करणार आणि 3 सलग विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला जे काही पूर्णपणाने सिंधुदुर्गात मतदान झालं त्या साऱ्याचं शेअर राणे साहेबांना जात आहे हे मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं। जीवनामध्ये असे अनेक ऋणानुबंधाचे संबंध येतात, त्याच्यातून भविष्याची वाटचाल कशा पद्धतीने करावी ह्याच पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळू शकतं। मेडिकल कॉलेज तळ कोकणामध्ये उभं राहील, शासकीय रुग्णालयाच्या खेरीज मेडिकल कॉलेज हे कधी कोणाच्या स्वप्नामध्ये आलेलं होतं, पण ते स्वप्न कोकणवासियांचं साकार करण्याचं काम राणेसाहेब आपण त्यावेळेला केलं। आम्ही सारेजण या ठिकाणी आलो होतो। सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला, लोकसभेचे खासदार म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करतात। अशा वेळेला नितेश असेल, आपला विचाराचा वारसा चालवण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न करतायत। वाचन हे तुमचं आहेच, मराठी भाषेवरचं प्रभुत्व, अत्यंत अचलकित पद्धतीचं मराठी बोलणं हे आपलं खासियत त्या ठिकाणी आहे। राजकारणाचे बारकावे करत असताना सुद्धा मला रवींद्रजी चव्हाण साहेब आपण प्रदेशाध्यक्ष आहात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला राणे पॅटर्न फक्त राणेच दाखवू शकतात आणि एका वेळेला भाजप आणि शिवसेनेची बिनविरोध जिल्हा परिषद कसं येऊ शकते हे एकदा राणे साहेबांनी मला शिकवलं तर रायगडला मला त्याचा खूप उपयोग होईल एवढंच मला या ठिकाणी त्यांनी सांगायचं आहे। अशा अनेक गोष्टी आहेत, त्याहीपेक्षा आज त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीलाच आपण सारेजण या क्षणाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत। त्याचं मला स्वतः या ठिकाणी उपस्थित राहता आलं याच्याबद्दल मला मनापासून आनंद आहे। राणेसाहेब आपल्याला उदंड आयुष्य मिळावं, 75वी तर साजरी होईलच, पण आपला सहस्र चंद्रदर्शन सोहळा सुद्धा याच नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आहेत याच पद्धतीने आपल्यालाही मोठं मयापद बोललं तर पुन्हा बोलतोय, मी देवेंद्रजींना बोलतोय, गडकरी साहेब सुद्धा तिथे आहेत आणि एक सुंदरसं भावगीत आहे, जीवनातली घडी अशीच राहू दे, तशी जीवनातली घडी असून इथपर्यंत जमलेली। माझ्या सही चव्हाण साहेब तुमच्या डाव्या हाताला बसलेला आहे, राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, याचं जाण आणि भानीव ठेवून ही घडी अशीच राहू दे एवढंच राणे साहेबांच्या या सत्कार समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो। पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दादा हयात नाही, दादा असते तर निश्चितच आपल्या या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आले असते। आज वहिनी पोटनिवडणूक असल्यामुळे आल्या नाही, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीच्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने आणि तमाम कोकणवासियांच्या वतीने आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।